तर नमस्कार मंडळी. आज आपण एक नवीन असा प्रयोग घेऊन आलेला आहे. नवीन असा म्हणता येणार नाही, कारण बऱ्याच जणांनी ह्या गोष्टी आपल्या प्लॉटमध्ये म्हणा किंवा आपल्या शेतामध्ये ह्या अनुभवल्या आहेत, तयार केलेल्या आहेत आणि ते सक्सेसफुल झालेले पण आहेत. त्याचप्रमाणे आम्ही एक प्लॉट असा केलेला आहे. आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्या बंधुराजाने एक प्लॉटचं असं तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी टोमॅटोची लागण केलेली आहे. हा आहे सुपरचा प्लॉट, सुपर सोनाका. आणि त्याच्यामध्येच त्यांनी ह्या बेडवरती, हे असे बेड आहेत, ह्याच्यावरती त्यांनी टोमॅटोची लागण केलेली आहे. हे बघा, टोमॅटो आता जवळजवळ 4 फुटाच्या वरती गेलेले आहेत. हे बघू शकताय तुम्ही, इथंपर्यंत गेलेले आहेत. हे बागेचं 6.5 फूट अंतर आहे, डिस्टन्स आहे बेडपासून वरपर्यंत. आणि हे त्यांनी असं अथर्व या वाणाची लागण केलेली आहे. आणि हे सुपर सोनाकाचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये ही अशी टोमॅटोची लागण केलेली आहे. मला वाटते थोड्या दिवसात ह्या प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू होईल. हार्वेस्टिंग म्हणजे तोडणी चालू होईल. आणि टोमॅटोची साईज वगैरे तुम्ही बघू शकताय, साईज वगैरे मोठी आहे याची. एक टोमॅटो तोडूनही दाखवू शकतो तुम्हाला. हे बघा, ही टोमॅटोची साईज आहे. हे अशा प्रकारे आपण आंतरपिके घेऊ शकतो. फक्त ह्याच्यामध्ये एक असा प्रॉब्लेम आहे, जे की आपण खरड चटणी करतो त्या टायमाला जर करता आपण थोड्या दिवसाच्या अंतराने आपण ह्या प्लॉटमध्ये जर करता लागण केली तर ती सक्सेसफुल होऊ शकते, असं माझं तर एक वैयक्तिक मत आहे. असं मग ज्याच्या पर्यायाने जे ते प्लॉटचे किंवा माळव्याचं नियोजन करू शकता किंवा कडधान्यांचं व्यवस्थापन करू शकता. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या तुम्ही लावू शकता याच्यामध्ये. प्रामुख्याने ह्याच्यामुळे काही इफेक्ट होत नाही. जर करता बागेचं, जर करता द्राक्ष बागेचे जर करता योग्य व्यवस्थापन असेल तर कोणत्याही प्रकारचा पिकाला, दोन्हीही पिकाला धोका नाही आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे.